श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जाणून घ्या दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे महत्त्व. यामध्ये दुर्गा सप्तशती कुणी रचले, दुर्गा सप्तशती म्हणजे काय, त्याचे पठण कसे करावे, दुर्गा सप्तशती पठणाचे फायदे काय आहेत, दुर्गा सप्तशती पाठ करताना कसे वागावे, पाठ करताना कोणते नियम पाळावे, ही सर्व माहिती आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आता प्रथम दुर्गा सप्तशती कुणी रचले. दुर्गा सप्तशती पाठ. देवीचा हा पाठ करून एकच नाही तर अनेक फायदे तर मिळतीलच, शिवाय सुरक्षा कवच प्राप्त होईल. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवतांप्रमाणेच देवींनाही विशेष महत्त्व आहे. देवी म्हणजेच शक्ती, माया, करुणा आणि भक्तीचे रूप आहे. या देवींनी कितीतरी शक्तिशाली आणि भयंकर असुरांना मारून जनतेचे रक्षण केल्याचे उल्लेख पुराणात आढळतात. त्यामुळेच या देवींची उपासना करून आपण त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आयुष्यातील संकटे दूर करतो. नवरात्र म्हटले की देवींची प्रकर्षाने आठवण येते. नवरात्रात 9 दिवस जल्लोषाचे वातावरण भरून गेलेले असते. एक वेगळ्याच प्रकारची शक्ती संचारत असते प्रत्येकाच्या मनामध्ये. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांचे दर्शन होते. गरब्याच्या आवाजात अंग अंग थिरकून उठते आणि भक्तीत सगळ्या त्रासाचा, व्यापाचा विसर पडतो. याच काळात प्रत्येक जण जमेल तशी देवीची आराधना करत असतो. कोणी उपवास करून, जप करून, चप्पल पाळून, मंदिरात जाऊन, तर दानधर्म करून या ना त्या मार्गाने सेवा करतच असतो. आता नवरात्र तोंडावर येऊन ठेपले आहे. सगळ्यांच्या घरात दसरा काढण्याची तयारी चालू असेलच. त्याच निमित्ताने आज अशा एका पाठाविषयी, स्तोत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हा सर्वांवर देवीची अखंड कृपा दृष्टी राहील आणि तुम्ही नेहमीच सुखी राहाल. हे स्तोत्र किंवा पाठ म्हणजे मार्कंडेय ऋषींनी रचलेले देवीची स्तुती आहे. यालाच आपण दुर्गा सप्तशती असे म्हणतो. हा पाठ संस्कृत आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जात. पुण्य नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. अनेक ठिकाणी आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते. पण असे म्हणतात की पाठ करताना काही नियम आणि अटी पाळणे खूप आवश्यक आहे. तसे केले नाही तर अघटित म्हणजेच वाईट घटना घडतात. त्यामुळेच सप्तशती पाठ करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आता दुर्गा सप्तशती म्हणजे काय? दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवन म्हणजेच तिची स्तुती होय. हे स्तोत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील देवतेचे संरक्षण कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. मार्कंडेय पुराणातील सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य याची रचना अनुष्टुप छंदात केलेली आहे. हे स्तोत्र नारायण ऋषींनी रचले आहे. दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात 13 अध्याय असून तो 3 भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटभ वध कथा, मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध, तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. आता देवी महात्म्याचे पठण कसे करावे? पाठाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्यादी व देवांची पूजा करावी.
देवीला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. पाठाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून 3 पाट अगर आसने मांडावी. 2 आसने समोरासमोर मांडावीत व 1 आसन बाजूस मांडावे. हे आसन देवीसाठी असते. आपण वाचत असलेले देवी महात्म्य आपल्याजवळ बसून देवीसुद्धा ऐकत असते. वाचणाऱ्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्यासमोर चौरंगावर श्री महाकाली, श्री महालक्ष्मी अगर श्री महासरस्वती स्वरूप आर्या दुर्गा देवीची प्रतिमा ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर श्री दुर्गा सप्तशतीची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे. तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. वाचनाची जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी. पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनास सुरुवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे, मनात करू नये. पाठ चालू असताना फोन मोबाईल बंद ठेवावा. कुठल्याही प्रकारचे बोलणे पाठ चालू असताना करू नये. वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. आता दुर्गा सप्तशती पठण केल्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास किंवा ऐकल्यास दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे किंवा ऐकण्याचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशीर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो. सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते. शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे. त्याची माहिती आपण जाणून घेऊयात. दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठन केल्यास सर्व चिंता दूर होतात. शक्तिशाली शत्रूचा नाश होतो. शत्रू भय नाहीसे होते. दुसरा अध्याय पठन केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावलेले घर, जागा, जमीन मुक्त होते. तिसरा अध्याय पठन केला असता युद्धात विजय मिळतो. कोर्ट कचेरी, कर्जे यात विजय होतो. चौथा अध्याय पठन केला तर धन मिळते, सुंदर जीवनसाथी मिळतो व देवी भक्तीचा लाभ मिळतो. पाचवा अध्याय पठन केला तर भक्ती वाढते, भीती नाहीशी होते, भीतीदायक स्वप्न बंद होतात, प्रेतबाधा, भूतबाधा दूर होते. सहावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात. सातवा अध्याय पठन केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते. काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात. आठवा अध्याय पठन केला असता धनलाभ होतो. इतरांना वश करता येते. अधिकार प्राप्त होतात. नववा अध्याय पठन केला असता हरवलेले सापडते व धनसंपदा मिळते. दहावा अध्याय पठन केला तर आप्तस्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर ते परत येतात. मुलाबाळांचे सुख प्राप्त होते. 11वा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास व्यापार धंदा यात मोठा लाभ मिळतो. कर्जबाजारीपणा नाहीसा होतो. सुख संपत्ती मिळते. 12वा अध्याय पठन केला तर रोगराईपासून सुटका होते, आरोग्य लाभते, निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो. 13वा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो. धनसंपदा, सुख समृद्धी मिळते. आता दुर्गा सप्तशती पाठ करताना कसे वागावे हे आपण जाणून घेऊयात. नवरात्रीमधील संपूर्ण 9 दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र काही कारणास्तव 9 दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रीतील ठराविक दिवशी व्रताचरण करावे. यापैकी घटस्थापना म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रीतील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे असे म्हटले जाते.
व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदाच जेवण करून व्रत आचरावे. केवळ फलाहारावर भर द्यावा. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात 2 वेळा फलाहार घ्यावा. व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते, मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते. नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे शक्य तितकी सेवा करावी. नवरात्रातील व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले, तेलकट पदार्थांचा आहार करू नये. व्रताच्या कालावधीत बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते. यामुळे आळस वाढतो. तसेच तळलेले, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात. नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस, सात्विक, पचायला सोपा, हलका आहार घ्यावा. कोणाची निंदा करू नये. अपशब्द, अपमान करू नये. वर्तन चांगले असावे. शक्य असेल तर मौन राहावे. आता दुर्गा सप्तशती पाठ करताना कोणते नियम पाळावेत हे आपण जाणून घेऊयात. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना हे लक्षात ठेवावं की पाठाचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे. चंडीपाठ करण्याच्या पूर्वी आपले घर शुद्ध, स्वच्छ, शांत आणि सुवासिक असावे. देवी आईच्या मूर्तीजवळ, देवळात किंवा जवळ कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसावी. चंडीपाठ किंवा दुर्गा सप्तशती पाठाच्या दरम्यान रजस्वला बायकांना त्या पूजेच्या स्थळापासून किंवा देवळापासून दूर राहावं. चंडीपाठ करताना पूर्ण ब्रह्मचर्याच्या व्रताचे पालन करावे. चंडीपाठच्या दरम्यान साधारणपणे चंडीपाठ करणाऱ्यांना वेगवेगळे चांगले आणि वाईट आध्यात्मिक अनुभव येतात. त्या अनुभवांना सहन करण्याची इच्छाशक्ती घेऊनच चंडीपाठ करावे. असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्तीसाठी चंडीपाठाचे वाचन करत आहात, आपली ती इच्छा नवरात्राच्या काळात किंवा दसऱ्यापर्यंत पूर्ण होते. पण आपण जर का निष्काळजीपणा करत असाल आणि आपल्याकडून काहीही कळत नकळत चुका होत असल्यास तर आपल्याला हे अनुभव येत नाही. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच हे करायला जमेल असे नाही. ज्यांना जमत नाही पण पाठाचे पुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे, अशांनी सर्वप्रथम कवच, कीलक व अग्रला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते. एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.